पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे याच भावनेने आज लाखो भाविक पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आज खरं तर आषाढीचा मुख्य सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातून जवळपास 16 ते 17 लाख भाविक दाखल झालेले आहेत। मी आता पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरती आहे। आपण बघतो की अक्षरशः चंद्रभागेला भक्तीचा महापूर आलेला आहे। चंद्रभागेच्या स्नानासाठी भाविकांची झुंबड उडालेली आहे। खरं तर चंद्रभागेचं स्नान आणि विठोबाचं दर्शन हे आज पवित्र मानलं जातं आणि याची पर्वणी साधण्यासाठी खरं तर आपण बघतो की सगळी चंद्रभागा आयलतीर आणि पैलतीर सगळ्या भक्ती रसामध्ये नाहून निघलेला आहे। दिंड्या पताका बघतोय, भगव्या पताकाने सगळी पंढरी नगरी नाहून निघलेलं आहे। मुकीनाम टाळ सगळा गजर सुरू आहे आणि एकूणच खरं तर सगळे अवघी पंढरी नगरी ही विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे। प्रचंड उत्साह आहे। प्रशासनाने देखील मोठी तयारी केलेली आहे। आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा सपत्नीक संपन्न झाल्यानंतर खरं तर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी सुरू झालेलं आहे। दर्शनाची रांग देखील जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत गेलेली आहे। प्रशासनाने यंदा चांगली व्यवस्था केल्यामुळे भाविकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे। आपण बघतो की हे चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे आणि या पाण्यामध्ये भाविक स्नानाची पर्वणी साधतायत, आषाढीची स्नान करतायत आणि आषाढीचं स्नान केल्यानंतर भाविक आनंदाने आपल्या घरी परततायत। एकूणच आपण बघतो की आजचा माहोल, आजचा उत्साह खरोखरच अद्वितीय आहे, अवर्णनीय आहे। अशा या सोहळ्यामध्ये आज लाखो भाविक या आषाढीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।